तर मित्रांनो लय मोठा कांड झाला. हर हर महादेव. मित्रांनो मी आता निघालोय महादेवाचा अभिषेक करायला. उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून लगेच आता अभिषेकाला निघालोय. हे बघा सामान. तर मित्रांनो मी आता आलोय महादेवाच्या मंदिराजवळ आणि आता अभिषेकासाठी पाणी घ्यायचं होतं म्हणून इथं बोरचं बटन दाबायला आलोय. तर घेतो मी पाणी आणि मंदिरात जातो. तर मित्रांनो लय मोठा कांड झाला आता, कारण ते जे पाईप आहे डायरेक्टली माझ्या अंगावर उडत आलं आणि माझे थोडीशी लंगी घाण झालेली. हे बघा, हे मित्रांनो हे आहे महादेवांचं मंदिर आणि इथे बघा हे मध्ये अभिषेक केल्यानंतर थोडेस पूजा उतरवले होते त्यामुळे असं दिसतंय. अभिषेक झालं आणि आता मी घराकडे जाता जाता विठ्ठल रुक्मिणी माताच्या मंदिरात यावं म्हटलं आणि जाता जाता पाया पडून जातोय. तर भेटूया आता घरी गेल्यानंतर. गाईज, नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी शंभू महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी अभिषेक करून आलेलो आहे आत्ताच घरी आणि आता मामाकडे जायचंय म्हणाले. मला कॉल आला होता ये म्हणून. आता 12 वाजता मी मामाकडे निघतो. तर चला गाईज, मी आता आवरतो मामाकडे जाण्यासाठी. तर भेटूया तिकडे आजोला और बसमध्ये. गाईज, माझा फोन घरी विसरला होता. आता मी इथं पांढरवाडी मोडला 1 तास झाले वेट करतोय. आत्ताच पप्पा म्हणजे इथं शेत आहे, इथं शेताकडे गेले, मला सोडून गेले. आता मी म्हणलं बसचं वेट करतोय. आता बस येईल एक 15 ते 20 मिनिटामध्ये. 12 वाजताच येते पण आता 1:15 वाजले तरी नाही आली. तर गाईज, मी आता माझा फोन घरी नाही, मी माझा फोन विसरलो होतो घरी. ते पण पूर्ण इथं आल्यानंतर आजीने फोन केला होता पप्पांच्या फोनवरती की माझा फोन विसरलाय म्हणून. तर गाईज, मी फोन घेऊन आलोय आता. तर भेटतो आता. गाईज, शेवटपर्यंत काही बस आली नाही म्हणून मी लिफ्ट मागून वलांडीपर्यंत गेलो होतो आणि हे भैया भेटले होते. तर मित्रांनो मला बस भेटली नव्हती म्हणून आता या भैया माझ्या भैयांना बोला. हॅलो वेज, चला मित्रांनो बोला. नुसतं हायवे हायवे हायवे. आता बसतोय बसमध्ये आणि आता हे बघा मागं काहीतरी लिहिलेलं आहे. मला काही नाही समजत आहे काय लिहिलं ते. मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मध्ये. बस तीच बस ज्या बसचा मी वेट करत होतो तीच बस आलेली आहे पण वलांडीमध्ये आल्यानंतर आली. चला गाईस, भेटतो मी तुम्हाला याचा मीटरमध्ये. काहीच तुम्ही म्हणत असाल हे काय करतंय असं. अरे उगच असंच मजा म्हणून लोकांसमोर पण शूट केलं. हे बघा गाईच, बसमधून असंच शूट केलो. बसमध्ये तेवढे जास्त लोक नव्हते. माझ्या साईडचे काका म्हणत होते हे काय करतोय म्हणून. मग त्यांना थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं, थोडंच दिलं, जास्त नाही. सो गाईज, मी आता आलोय माझ्या आजोला म्हणजेच मेहकरला, जे की कर्नाटकामध्ये आहे. माझ्या गावापासून 44 किलोमीटर. तर आत्ताच आलोय, आता बसमधून उतरलो आणि आता मी घराकडे जातोय. तर चला गाईज, मला वाटतंय मी रस्ता चुकलोय. मला नाही समजत आहे मी कुठे आलोय, कारण मला येऊन 3 वर्ष झाली आजोला म्हणजे मामाच्या गावाला येऊन मला. तर बघतो गाईज, मी आता शोधतो, विचारतो कोणाला तरी. हॅलो गाईज, मी आता आलेलो आहे मामाच्या घरी आणि तेव्हाच आलोय मी 3-4 वाजता. आता वाजले रात्रीचे 6:45. तर आता मी इथं थोडंसं म्हणजे एकदाच व्हिडिओ शूट करावा म्हणलं. तर चला गाईज, मी आता इथे थोडी एन्जॉय करतो. आजचा एकच दिवस राहणार आहे आणि उद्या लगेच परत गावी जाणार आहे. तर चला गाईज, भेटतो उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.